सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग गस्त तसंच टवाळखोरांवर कारवाई करत असताना गुंडाविरोधी पथकानं एका संशयिताकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केलेला आहे. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण हे उपनगर आणि नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगानं चेन स्नॅचिंग गस्त तसंच टवाळखोरांवर कारवाई करत असताना अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. नाशिक पुणे रोड येथील गांधीनगर गेट येथे एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तल घेऊन येणार आहे. त्यावरून सदरची माहिती गुन्हे विभागाचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पुणे रोड येथील गांधीनगर गेट येथे गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला. सतीश विष्णू खेत्रे हा पानटपरीवर आलेला असताना पोलिसांची चाहूल लागताच तो मोकळ्या मैदानात पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पथकानं त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडील एक देशी बनावटीचे पिस्तल आणि जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केलेले आहे. दरम्यान या सर्व संदर्भात गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्तालय हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष, राहणार राहुलनगर, टाकळे रोड, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे. दरम्यान खेत्रे याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.